नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी जाहिरात म्हणजे तलाठीची परीक्षा कधी होणार किंवा जाहिरात येणार असं आपलं 1 ते 1.5 वर्षापासून चाललं होतं पहा, की आता तलाठ्याची जाहिरात येणार. बरं, तलाठ्याची परीक्षा कोण घेणार? TCS घेणार का MPSC घेणार? हे सगळं आपलं मागील 1 ते 1.5 वर्षापासून चाललं होतं आणि अखेर आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि एकदाची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तलाठी भरती 2026ची जाहिरात आलेली आहे पहा मित्रांनो. तर या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, MPSC घेणार का TCS घेणार, सगळं ठरून गेलेलं आहे आता. ऑफलाईन होणार का ऑनलाईन होणार ते सुद्धा ठरलेलं आहे आणि परीक्षेची तारीखसुद्धा आजच त्यांनी जाहीर केलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची मूळ फी 1,000 रुपये आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे आणि याच्यामध्ये लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, PSI, ST, ASO सगळ्यांचा सिलेबस दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, ही काय नवीन अशी जाहिरात नाही आहे. MPSC मार्फत ग्रुप सी म्हणजे गट क ची जाहिरात 25 जून 2026लाच प्रसिद्ध झाली. त्याच जाहिरातीमध्ये तलाठीची सुद्धा आज त्यांनी जाहिरात टाकलेली आहे. हे शुद्धीपत्रक आहे त्या जाहिरातीचं. तलाठीची पदं त्यांनी ॲड केलेली आहे. ती किती पदं आहेत तेही आपण पाहूयात आणि अजूनही एकूण मला वाटते 3,000 पेक्षा जास्त पदं आज त्यांनी या जाहिरातीमध्ये ॲड केलेली आहे. ती कोणकोणती आहेत ती सगळी माहिती पाहूयात. मग आता ही परीक्षा MPSC मार्फत स्वतंत्र होणार नाही. तर MPSC मार्फत जी कंबाईन ग्रुप सी किंवा संयुक्त गट क पूर्वपरीक्षा होते त्या परीक्षेमध्येच होणार आहे. त्यामुळं आता इथून पुढे दरवर्षी तलाठीची परीक्षा होईल आणि 2 परीक्षा तलाठ्याच्या असतील. एक पूर्वपरीक्षा, पूर्वपरीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील ते मुख्य परीक्षेला जातील आणि मग मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होईल. पूर्वपरीक्षा ही फक्त चाळणी परीक्षा आहे. तर आता तलाठीची परीक्षा यावर्षीपासून 2दा होणार आहे, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि मग पूर्वपरीक्षेतून जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांची मुख्य परीक्षा होईल. मग आता आपण परीक्षा किती तारखेला होणार आहे, फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत ती माहिती जाणून घेऊयात. तर आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026मधून एकूण 2,619 रिक्त पदे भरण्यासाठी म्हणजे सुरुवातीला जाहिरात होती 2,619 रिक्त पदांची. दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने घेण्यात येणार आहे. म्हणजे आपली तलाठीची परीक्षेची तारीख कोणती आहे माहिती आहे का? 25 ऑक्टोबर 2026 आणि ती ऑफलाईन परीक्षा होणार आहे OMRवर आधारित. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आज दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे? तर 31 जुलै 2026. आज आहे 22 जुलै आणि 31 जुलैला आपली मुदत संपणार आहे. 8च दिवस तुम्हाला फक्त फॉर्म भरायला दिलेले आहेत. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गांचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026मध्ये समावेश करण्यात येणार असून संयुक्त परीक्षा 2026मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये पहा, महसूल व वन विभागामध्ये ग्राम महसूल अधिकारी ज्याला आपण तलाठी म्हणतो कंसात दिले त्यांनी तलाठी. गट क विविध नियुक्ती प्राधिकारी एकूण 1,539 जागा आहेत. पात्रता आहे कोणत्याही विद्यापीठाची पदवी, मग त्याच्यामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, कृषी कोणतीही पदवी असू द्या पण पदवी पाहिजे. त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक
5 ऑगस्ट 2026 या तारखेचं वय तुमचं मोजलं जाणार आहे. कधीचं? 5 ऑगस्ट 2026 या तारखेचं वय मोजलं जाणार आहे. आता इथं त्यांनी काय दिलं आहे? सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट 2026 म्हणजे फॉर्म भरायला त्यांनी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. वर त्यांनी नमूद केलं नाही, इथं फक्त 31 जुलै 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असंच दिले. आणि इथं काय दिलं आहे की सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 5 ऑगस्ट 2026पर्यंत आहे. म्हणजेच वयोमर्यादा त्या तारखेचीच मोजली जाईल तलाठीची. त्याच्या पुढे पहा, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई. याच्यामध्ये पद कोणते आहे ते पहा. वरिष्ठ महालेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट आणि सहाय्यक अधीक्षक गट दोन्हीच्या 18 जागा आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा पात्रता कोणत्याही शाखेची पदवी. आणि याचं वय मोजलं जाणार आहे 1 ऑक्टोबर 2026. आणि अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथिल राहील. त्याच्यानंतर कृषी व पदुम विभाग, त्याच्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट 254 जागा आहेत. मत्स्य विज्ञान विद्यापीठातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी पाहिजे आणि वय 1 ऑक्टोबर 2026 मोजलं जाईल. नियंत्रक सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभाग. महसूल व वन विभाग याच्यामध्ये लिपिक तंत्रलेखक आणि लिपिक तंत्रलेखक तर 230, 155, 69 अशा एकूण 480 जागा असतील. आणि या महसूल व वन विभागामध्ये लिपिक तंत्रलेखक, नोंदणी व मुद्रांक विभागामधील सुद्धा लिपिक तंत्रलेखक 339 जागा असतील. आणि याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आणि प्लस इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट पाहिजे किंवा मराठीचं 30चं, दोन्हीपैकी एक कोणतं तरी लागतं. आणि वय 1 ऑक्टोबर 2026 मोजलं जाणार आहे. इथं तलाठीमध्ये त्यांनी जे दिलं आहे ना की सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट 2026 म्हणजेच ही फॉर्म भरण्याची मुदत 5 ऑगस्ट 2026 होणार आहे. त्याच्या पुढे पहा आता, उपरोक्त तथ्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. म्हणजे अजूनही याच्यामध्ये काही पदं ॲड होतील. गटच्या जाहिरातीमध्ये सध्या 3088 पदं ॲड झालेली आहेत. ही 3088 त्यामध्ये तलाट्याचीच 1539 आहेत प्लस सुरुवातीची 2619. म्हणजे आता एकूण भरपूर पदं झालेली आहेत पहा. 6000पेक्षा ही 3000 किती झालेली आहेत 88 आणि ही म्हणजे 5600पेक्षा जास्त पदं 5700 पदं झालेली आहेत साधारणपणे. अजूनही त्यामध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो. या भरतीसाठी जर तुम्हाला चालू घडामोडी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ईबुक विकत घ्या. फक्त 100 रुपयामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026पर्यंतच्या चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.